आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक संपन्न। बैठकीमध्ये मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपचे कोर कमिटीचे सदस्य उपस्थित। मुंबई पदवीधरची जागा मिळेल असा आम्हाला विश्वास, भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचे सरकार असतं तर कोस्टल रोड नागरिकांसाठी खुला झाला असता, पण सध्याच्या भ्रष्ट सरकारने कामाचा वेग मुद्दाम कमी केला, आदित्य ठाकरे यांचा आरोप। छोटं मोठं काम तसंच ठेवून उद्घाटन करायला काही अर्थ होता का? आदित्य ठाकरेंच्या कोस्टल रोडवरील टीकेवरून शिंदेंचं प्रत्युत्तर, कुठल्याही कामाचं श्रेय घेण्याचा विषय नाही असंही विधान। प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते। उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा टोला, कोण काय करतंय यापेक्षा मला माझं काम महत्त्वाचं, मुख्यमंत्र्यांचं विधान। राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेस पक्षाची समिती स्थापन, काँग्रेस येथे दुष्काळी भागाची पाहणी करणार नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 समित्या स्थापन। शिरूर मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यामध्ये निवडणुकीच्या आधीच अमोल कोल्हेंच्या विजयाचे बॅनरवर शुभेच्छुक म्हणून धामणी, शिरदाळे, पहाडदरा अशा 3 गावांचा उल्लेख। पुण्याच्या खेडमध्ये लोकसभेच्या निकालाआधीच भावी आमदारांचे बॅनर, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे यांची बॅनरबाजी, वाढदिवसाच्या निमित्तानं झळकले बॅनर। नागपूरमध्ये 4 जूनच्या मतमोजणीची तयारी जोरात। मतमोजणीच्या केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने लावली तारांची जाळी आणि पत्रे। कळमना मार्केट शेडमध्ये मतमोजणीची तयारी।